बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबराट प्रोमो आता आउट झालेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की जे काही आता इकडे करत आहे चुकीचं बरोबर ते सगळं आता राजा करतोय, ते म्हणजे स्वतः आता अवनीसाठी. आणि या सगळ्यामध्ये अवनीसाठी त्यांनी आता एने कन्स्ट्रक्शनच्या नावाने आपण पाहिलं की आता या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे एक कंपनीमध्ये हे केलेलं आहे आणि त्याबद्दल मात्र समजलेलं आहे यशाबाला आणि त्याचबरोबर धोंडराजांना. आणि त्यानंतर मात्र या दोघांनी त्याला आता म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न केलाय, पण ज्या वेळेला अवनीला मात्र आता हे सगळं आपल्यासाठी केलेलं आहे ही गोष्ट जेव्हा समजले आणि त्यावेळेला मात्र इकडे अवनीला खूपच राग आलेला आहे. राजाने केलेला हा खोटेपणा अवनीला मात्र अजिबात आवडलेला नाहीये आणि त्यानंतर मात्र आता अवनीने या सगळ्यामध्ये राजाला एक थोबाडीत दिले. पण इथूनच दोघांच्या प्रेमाची मात्र आता लाईन सुरू झालेली आहे. मारल्यानंतर सुद्धा आता या सगळ्यामध्ये काय घडले, कसं घडले सविस्तरपणे इकडे आता फोन आल्यानंतर मात्र या सगळ्यामध्ये अवनी खूपच खुश झाले आणि ती विचार करते यशादानी तर आता मला काही सांगितलं नाही, पण या सगळ्यामध्ये त्यांचे आभार मला आता मानलेच पाहिजेत. म्हणून धावत पळत अवनी आता यशादाचे आभार मानण्यासाठी आलेली आहे. आणि त्यानंतर अवनी आता सांगत आहे, खरंच यशादा म्हणजे आता तुम्ही त्या एने कन्स्ट्रक्शन कंपनीला जे काही सांगितलं ना त्यामुळे मला त्यांनी जॉबची ऑफर दिलेली आहे. असं म्हटल्यावर ती यशादा चांगलाच गडबडलाय आणि तो विचार करतोय कोणतं कन्स्ट्रक्शन कंपनी आणि मी कधी या सगळ्यामध्ये हिला ऑफर दिले. नाही काहीतरी गडबड आहे. मी जर का तिला आता ऑफर दिलेली नाहीये तर हे सगळं करणारा कोण आहे हे मला कळलंच पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये यशादा विचार करत आहे. बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत मात्र आता यशादा काहीच बोलत नाहीये, पण त्याला विचार आलाय की काहीही करून मला आता हे सत्य शोधून काढलं पाहिजे की हे सगळं कुणी केलंय. म्हणून आता यशादा त्याच्या मार्गाला लागलाय. पण तोपर्यंत इकडे आता म्हणजे धोंड्याला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये अवनी आता जॉबसाठी चालले आणि त्यानंतर मात्र इकडे झिपऱ्या तिला सांगत आहे की खरं सांगू वहिनी तर आता तुम्हाला जॉबची ही ऑफर मिळणार म्हणजे मिळणार, तुम्ही हा जॉब मिळवणार म्हणजे मिळवणार, मला खात्री आहे याची. असं म्हटल्यावर ती मात्र आता अवनी सांगते खरंच यशादानी या सगळ्यामध्ये इतकं मोठं माझं नाव सुचवलंय ना मला आता खूप छान वाटतंय. असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे यशादाच्या डोक्यामध्ये विचार आले, अच्छा म्हणजे हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे या राजानी. कारण आता एने म्हणजे नानाकडे हा तर काम आलाय म्हणजे त्याच कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये, म्हणजे आता हे सगळं त्याचं नाटक आहे. नाही काहीही झालं तरी सुद्धा मला आता अवनीला या सगळ्यामध्ये वाचवलं पाहिजे. जर का तिला समजलं की हे सगळं राजाने केलेलं आहे आणि आता तिला या सगळ्यामध्ये जर का आता त्रास झाला मग मात्र आता ती या सगळ्यातून तिचा कॉन्फिडन्स जो काही लूज होईल तो ती कधीच आता गेन करू शकणार नाहीये. आणि हे या राजाला मात्र आता कळत नाहीये. राजा मूर्खासारखं जे काही करतोय ना त्याला हे सगळं करण्यापासून मला आता थांबवायला पाहिजे असा यशादा विचार करतोय. आणि त्यानंतर मात्र अवनी निघालेली आहे ती म्हणजे तिच्या आता इंटरव्ह्यूसाठी. आणि त्याच वेळेला धोंडराजा तिकडे आलेले आहेत आणि धोंडराजा मात्र आता चिडलेले आहेत. अवनी जॉब करणार म्हटल्यावरती त्यांना आता राग आलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे मॉक कसा इंटरव्ह्यू घ्यायचा हे सगळं मात्र आता इकडे राजा करत आहे. आणि राजा ज्या वेळेला हे सगळं करतोय आणि तोपर्यंत मात्र आता अवनीचा मॉक इंटरव्ह्यू कसा घेणार, काय प्रश्न विचारणार, ऑलरेडी राजाने ते काढूनच ठेवलेलं आहे. म्हणजे आता राजा या सगळ्यामध्ये विचार करतोय की अवनी मॅडम एकदा का तिकडे गेल्यावरती मात्र आता काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जे प्रश्न मी काढून ठेवलेले आहेत तेच प्रश्न त्यांना विचारायचे आणि ते प्रश्न तो आता विचारायला लागतो. ज्या वेळेला हे सगळे प्रश्न आता तो विचारत असतो त्याच वेळेला धोंडराजा राजाला बोलवतात आणि अवनी आता निघण्यासाठी तयार जाते. अवनीची मात्र आता सगळी टेस्ट झालेली आहे. बरं हे सगळं झाल्यावरती मात्र आता धोंडराजा चिडलेत आणि ते सांगायला लागतात का या सगळ्यामध्ये मात्र आता तू बायकोच्या जीवावरती बसून खाण्याचा विचार करतोयस का, तिला शिकवू ना, तिला शिकवून मात्र आता या सगळ्याच्या लायक बनव की काही झालं तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये मात्र आता पुढेच जाईल, मागे कधी वळून पाहणार नाहीये. तर तू तिला जॉब करायचं हे करतोयस. यावरती आता मात्र लगेचच राजा आलाय आणि राजा सांगतो म्हणजे इतकंच नाहीये तात्या तर आता ह्यांनी काय केलंय माहिती आहे का, म्हणजे आता या सगळ्यामध्ये यांनी आता इकडे तिच्यासाठी त्या नानाच्या कंपनीमध्ये खोटा इंटरव्ह्यू हे केलाय. आता मात्र धोंड्याला अधिकच चिडले, तुला वेळ लागले का, कशासाठी हे सगळं केलंयस तू. यावरती तो सांगायला लागतो कशासाठी म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी हे सगळं करत आहे, याच्यामध्ये माझा कोणताही काहीही स्वार्थ नाहीये. असं म्हटल्यावरती ते म्हणतात काय
कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे सगळं करतोयस? तुला अक्कल तरी आहे का? म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता तिचा कॉन्फिडन्स वाढण्याच्या ऐवजी तिचा कॉन्फिडन्स लूज होईल ते तू बघतोयस, असं म्हणत धोंड्यात आता चिडलेत. आणि त्यावरती तो सांगायला, मी तर फक्त त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे केलंय, बाकी माझा कोणताही हेतू नव्हता. यावरती मात्र आता चिडलेल्या राजाला मात्र यशोदा सांगायला लागतो, अरे कॉन्फिडन्स वाढणार नाही. यावरती तात्या आता सांगायला लागतं, आत्ताच्या आत्ता जा, हे सगळं इंटरव्ह्यू. आणि त्यावरती मात्र आता इकडे तात्या सांगायला लागतात, हे बघ आत्ताच्या आत्ता जा, आणि हा इंटरव्ह्यू जर का आता थांबवला नाहीस तर मात्र आता माझ्यासारखं वाईट कोणी नाही. मी तिकडे येऊन सगळं तिला आता खरं सांगेन, आणि त्यानंतर मग आता काय करायचं नाही हे सगळं तू बघ, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे यशा म्हणजे सांगायला लागतो, आत्ताच्या आत्ता तू लगेचच जा आणि या सगळ्यामध्ये मात्र आता तिला सांग, असं म्हटल्यावरती इकडे आता याला कळतच नाहीये की मी काय करतोय, जे करतोय ते योग्य आहे की चुकीचं आहे. आणि हे लोक सांगतायत ते ऐकू नाही, माझंच म्हणणं खरं आहे. जर का त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला हवा असेल तर एक इंटरव्ह्यू होऊ दे, आणि हा इंटरव्ह्यू झाल्यावरती मग मी सांगतो ना, असं म्हणत तो सांगायला लागतो, हा इंटरव्ह्यू तर होऊन जाऊ दे आणि त्यानंतर मी त्यांना मात्र आता सांगतो काय सांगायचं ते. यावरती यशोदा म्हणतो, त्याला ना अद्दल घडल्याशिवाय याला आता अक्कल ठिकाणावरती याची येणार नाहीये. आपण याला कितीही काहीही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा हा मात्र या सगळ्यामध्ये असाच वागणार आहे, असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सांगायला लागतात, तात्या ठीक आहे, जा तू जे काय करायचं ते कर. इकडे तोपर्यंत अवनीला घेऊन आता निघालेला आहे तो म्हणजे राजा, आणि तो सांगतो, चला लवकरात लवकर आपल्याला त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती जायला पाहिजे. यावरती ती म्हणते, हो पण तुम्हाला कसं माहिती ती कन्स्ट्रक्शन साईट कुठे आहे ते? यावरती आता मात्र गडबडलेला आहे तो म्हणजे राजा, आणि तो सांगायला लागतो, नाही अहो असं काय करताय, एने कन्स्ट्रक्शन ना, ते मला माहिती आहे की मी यशोदासोबत गेलेलो आहे तिकडे. यावरती ती म्हणते, चालेल मग चला तुम्ही माझ्यासोबत, मला आता तिकडे घेऊन चला, असं आता मात्र इकडे राजा तिला घेऊन आलेला आहे त्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये. ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये राजा येतो तो आतमध्ये येतो आणि सगळी तयारी व्यवस्थित आहे ना, काय प्रश्न विचारायचे मात्र आता ते तुम्हाला माहिती आहे ना, असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो, लवकरात लवकर आपण इकडे आता त्यांना म्हणजे प्रश्नांची तयारी करून घेऊया, एकदा तुमची उजळणी झाली ना. यावरती नाना सांगतात, तू माझी नको उजळणी घेऊस, तुझ्या बायकोची तू उजळणी घेतलीस ना, मी जे प्रश्न विचारीन ना तेच प्रश्नांची उत्तरं आता तिने द्यायला पाहिजेत, हे सांगितलंच ना. तो सांगतो, एकदम 100% तुम्ही आता तिला फक्त विचारा आणि पटापट ती या सगळ्याची उत्तरं दे, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे यशोदा विचार करतोय, काय झालं असेल तिकडे, म्हणजे आता खरंच राजाने जो गोंधळ घालून ठेवलाय त्यामुळे मात्र आता अवनी हर्ट नाही झाली पाहिजे. झालं, राजा आता अवनीला घेऊन आले आणि आता राजा सांगतोय, विचारा ह्यांना प्रश्न. यावरती मात्र आता अवनी सांगते, काय आहे हे, म्हणजे आता तुम्ही बाहेर जा, इकडे जे काही विचारायचं आहे ते माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असेल ना. राजा म्हणतो, नाही हे सगळं आपलं घरचंच आहे, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा यशोदाचा भाऊ आहे ना मी, माझ्यासमोर प्रश्न विचारायला यांना काही प्रॉब्लेम नाहीये. अवनी आता विचार करते, म्हणजे हे काय चाललंय, हे किती अनप्रोफेशनल आहे. आणि त्या इकडे आता नाना सुद्धा प्रश्न विचारता गोंधळलेत, काय प्रश्न विचारू हिला, कसले प्रश्न विचारू, काहीच नानांना सुद्धा आता कळत नाहीये आणि नाना या सगळ्यामध्ये विचारात बुचकळ्यात पडलेले आहेत. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता नाना सांगतायत, हां सांगा तुम्ही उत्तरं. यावरती ती म्हणते, तुम्ही प्रश्न विचारलेत तर मी त्यांची उत्तरं आता सांगू शकेन ना, असं म्हटल्यावरती नाना अधिकच गडबडलेत. मी प्रश्न विचारू, काय प्रश्न विचारू, कसले प्रश्न विचारू, नानांना काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि अवनीला मात्र आता संशय आलाय आणि त्यावरती नाना म्हणतात, हे बघा, म्हणजे हा इंटरव्ह्यू माझ्या काही बसची गोष्ट नाहीये, म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी राजामुळे तयार झालोय. राजाला खरं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा होता आणि त्याच कारणासाठी त्यांनी हे सगळं केलंय. राजा या आतमध्ये, असं म्हणत ते राजाला फोन करून बोलवून घेतात अवनी. आणि तडक रागाने घरी आल्यावरती ती आता राजाच्या थोबाडीत देते. राजाला खरंच या सगळ्यामध्ये करायचं असतं भलं, पण मात्र करायला तो वेगळंच जातो आणि वेगळंच काहीतरी होऊन जातं. आणि त्यानंतर चिडलेली अवनी राजाच्या थोबाडीत देते आणि राजाला मात्र आता सांगायला लागते, जे काही केलंस ना त्यासाठी मी तुला आयुष्यभर कधीच माफ करू शकणार नाहीये. माझा कॉन्फिडन्स आता इकडे या सगळ्यामुळे अजिबातच नाहीये की मला खरंच जॉब मिळेल की नाही मिळेल, आणि आता या सगळ्यामध्ये हे करायची तुला गरज नव्हती राजा. या सगळ्यामध्ये यशोदा आणि आता तिकडे आलेला आहे ते म्हणजे तात्या. यशोदा माफी मागतो, थांब अवनी, खरं तर मी तुला याच्या आधी थांबवायला पाहिजे होतं, पण मला
मलाच कळलं नाही की हे सगळं ह्यांनी केलंय, मला खूप उशिरा कळलं असं म्हणत यशोदा माफी मागतो. अवनी सांगते, नाही तुम्ही काहीच केलेलं नाही यशोदा, जो काही माझा राग आहे तो राजावरतीच आहे असं म्हणत अवनीने राजाच्या थोबाडीत दिलंय. आणि इकडे मालिकेमध्ये इथूनच राजा आणि अवनी यांच्या प्रेमाची गोड सुरुवात झाली, कारण इथूनच अवनीला कळणार की राजा आपल्यावरती प्रेम